जय शिवराय मित्रांनो, आता चालू स्टँडला आणि इथे कट्ट्यावर बसलो होतो. मग थोड्या वेळाने आपल्या रिक्षामध्ये भाड्याची वाट बघत बसलो होतो. मग पहिलाच भाडा घेऊन आपण चांभारखिंड गावात आलो होतो. गरकन गाडी फिरवलीने लगेच स्टँडवर जायला निघालो. आजचा वातावरण जरा पावसासारखाच वाटतोय, तरी मध्येच पावसाने येऊन धप्पा नको द्यायला. मग पोहोचलो स्टँडला. कितीही लाईन, आणि मी आलो तर लाईन एवढी असतेच. मित्राच्या गाडीत आपल्या नंबराची वाट बघत बसलो होतो. मग तासभर वाट बघून आपण MSEB ऑफिसला भाडा घेऊन आलो होतो. नंतर मग देशमुख कामल्याला भाडा घेऊन आलो होतो. इथे एवढा डोका खराब झाला होता ना, 15 मिनिटं इथेच गेली. अरे काय रस्ता, कसा रस्ता चालू ठेवलाय हा. जाऊन दे, तसं पण काम चालू आहे, नंतर होईलच रस्ता चांगला. पुढे येऊन पोचलो देशमुख कामले गावात. महाडला परत जाताना नशीब रस्ता खाली होता, पण आता देशमुख कामल्याला रस्ता झाल्याशिवाय परत येणार नाही भाई. 15 मिनिटं डोका पिकला. महाडला येऊन पेट्रोल पंपावर आलो. रिक्षा CNG असली तरी सकाळी पेट्रोलवर 3-4 किलोमीटर चालवावी लागते, आणि पाव किलोची पेट्रोलला टाकी दिली आहे. लगेच संपतो मग पेट्रोल. तिथेच पेट्रोल पंपावर टाइमपास करत होतो. मग बोललो आपण निघावं, आपला धंदा काय अजून झाला नाही. त्यानंतर आपण महाड तालुका पोलीस स्टेशनला भाडा घेऊन आलो होतो. लगेच मग लोकल भाडा लागला. मग स्टँडला रिक्षामध्ये बसलो होतो. पेट्रोलचा खूप वास येत होता. मग बोललो कुछ तो गडबड हे. मग अशी आपणच पेट्रोल टाकून आलोय. बघतो आपलाच पेट्रोल पडतोय काय. बघतो तर काय, आपलाच झाकण उघडाय. मग झाकण नीट लावून घेतला. 3-4 भाड्याचा पेट्रोल पडला यार. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो पण करून टाका.